स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी पदवीला आहेत, जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, मग ते बीकॉम वाले असेल, बीए वाले असतील किंवा मग आपले बीएससी वाले असतील, म्हणजे कोणत्याही डिग्रीच्या पदवीला असणाऱ्या फायनल इयरच्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण बनणं हे त्यांचं पॅशन असेल, त्यांचं स्वप्न असेल, त्यांचं ध्येय असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता बीएडचं जे नोटिफिकेशन आहे, ही परीक्षा 2026 ची जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण प्रवेशापर्यंत गाईडन्स देण्याचं काम आपण दरवर्षी करत असतो. यावर्षी सुद्धा केलं आणि आता 2026 जे ऍडमिशन प्रोसेस असणार आहे, तर त्या आता जो आलेला नोटिफिकेशन आहे त्यापासनं तर एकदम तुमचा 0 रुपयात ऍडमिशन मिळेपर्यंत, आपल्याला वसतिगृह मिळेपर्यंत आपण कायमस्वरूपी मदत करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं अपडेट हे आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहील. मग आपल्याला माहिती आहे की जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी त्या ठिकाणी जनरल आणि स्पेशल जे बीएड सीईटी असते, सीईटी तुम्हाला द्यावं लागते. जे बीएडला विद्यार्थी ऍडमिशन करणार आहेत, त्यात पहिली प्रोसेस म्हणजे काय, तर सीईटीचा फॉर्म भरणे. एमएस बीएड सीईटीची तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. मग त्यात जनरल आणि स्पेशलचं जे काही फॉर्म आहे ते तुम्हाला भरायचं आहे. तसंच ज्यांना इंग्रजी मीडियम मध्ये बीएड करायचं आहे त्यांना ईएलसीटीचा फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे. मग याची परीक्षा कधी आहे, तर याची परीक्षा ही मार्च महिन्यामध्ये 26 ते 29 तारखेपर्यंत असणार आहे. या तारखेच्या मधात असणार आहे असं नोटिफिकेशन सीईटी सेलने टाकलेलं आहे आणि याच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. मग आपण फ्रीमध्ये ऍडमिशन कशी करू शकतो, तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण करणार आहोत. पहिली प्रोसेस कोणती, तर तुम्हाला सीईटीचं अप्लिकेशन करणं. येत्या काही दिवसांमध्ये सीईटीचं अप्लिकेशन सुरू होऊन जाईल. कोण भरू शकतं, तर जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत ते सर्वजण सीईटीचा अर्ज करू शकते. सीईटीच्या अर्जामध्ये जो सिलेबस असतो तो सिलेबस तुमचा जनरल सिलेबस असतो, जो ग्रॅज्युएशन लेवलचा सिलेबस असतो. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी मागच्या वर्षी चुका केल्यात, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेली नाहीये, ज्या कॉलेजचं ऍडमिशन घेत असताना 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 50-50 हजार रुपये ज्यांनी पैसे मागितलेले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेली नाहीये. डॉक्युमेंटमध्ये चुका म्हणजे व्हॅलिडिटी नव्हती. अशा सर्व जे काही प्रॉब्लेम्स होते या विद्यार्थ्यांना करता आला नाही. पण तुमचं जर स्वप्न जर असेल बीएड करायचं, शिक्षक बनण्याचं, प्राध्यापक बनण्याचं, तर विद्यार्थी मित्रांनो, आता ती पुन्हा संधी आलेली आहे. या वेळेला मात्र तुम्हाला कोणतीही चूक करायची नाही. यासाठी मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देणार आहोत. तुम्ही फोन करू शकता, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आपल्या हक्काचं चॅनल आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बीएड करायचं आहे, मोफत बीएड करायचं आहे, जे एससी आणि एसटी विद्यार्थी आहेत त्यांना मोफत त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा प्रवेश मिळणार आहे. जे एससी आपले जे एसटी ओबीसी जे बांधव आहेत, एसबीसी बांधव आहेत, यांना 50% स्कॉलरशिप मिळते, त्यांना सुद्धा प्रवेश मिळणार आहे. आणि राहण्या खाण्याची सोय सुद्धा मोफत कुठे होते. नंतर नाही तुम्हाला प्रवेश मिळाला हॉस्टेलला, तर तुम्हाला स्वाधार स्वयं आधार योजनेच्या माध्यमातून 60,000 रुपये कसे निर्वाह भत्ता मिळेल, या सर्व बाबींबद्दलचं मार्गदर्शन आपण आपल्यासाठी करणार आहोत. त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बीएड सीईटीचा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याचा अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. हे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.